या संघटनांनी देखील आज किशोर दराडे यांना पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे किशोर दराडे हे गेले अनेक वर्ष शिक्षकांसाठी, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्था यांच्यासाठी सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत होते विधान परिषदेमध्ये आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक लोकांना न्याय मिळाला आहे आणि म्हणून शिक्षकांमध्ये किशोर दराडे लोकप्रिय आहेत। एक हक्काचा आमदार म्हणून त्यांचं नावलौकिक आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे आणि म्हणून लोकांनी देखील भरभरून आज त्यांना पाठिंबा दिला। राष्ट्रवादीने आपला उमेदवार दिलेला आहे। ठीक आहे, आता जे काही तर आपण पाहतोय आंदोलन स्थगित केलेलं आहे, ते थांबवलेलं नाही। यापुढचा लढा हा सुरूच राहील असंही हाकेंनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर खोटी प्रमाणपत्र दिली त्याच्यावर आम्ही हरकती दिलेल्या आहेत, त्या संदर्भातली श्वेतपत्रिका सरकारने काढावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। तर आपण पाहतोय लक्ष्मण हाके यांचं गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू होतं आणि हे आंदोलन त्यांनी आता तात्पुरतं स्थगित केलेलं आहे।